नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे अद्वैत आणि कलाचं लग्न झालेलं असतं ते सुद्धा जबरदस्तीने. कारण अद्वैतला नैनाबरोबर लग्न करायचं असतं, पण नैना आता ऐनवेळी लग्नातून पळून गेलेली असते आणि संगीने खूपच आग्रह करून कलाला मंडपामध्ये उभं केलेलं असतं आणि नाही नाही म्हणता अद्वैत आणि कलाचं लग्न हे झालेलं असतं. तेव्हा आता अद्वैतच्या मनामध्ये नैनाबद्दल खूपच जास्त राग निर्माण झालेला असतो. त्याला वाटत असतं, जर तुला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं तर मला आधीच सांगायला हवं होतं. कारण अद्वैतचं नैनावरती खूप जास्त प्रेम असतं आणि म्हणूनच त्याला नैनाबरोबर लग्न करायचं असतं. पण आता अद्वैतच्या प्रेमाची कदर न करता नैना ही पळून गेलेली असते राहुलबरोबर. पण हे कुणालाही माहिती नसतं की नैना ही राहुलबरोबर पळून गेली आहे. तर इकडे अद्वैत आता नैनाला परिपूर्ण शोधण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला काही करून नैनाला गाठायचं असतं आणि तिला जाब विचारायचा असतो आणि त्यासाठी अद्वैत खूप जास्त प्रयत्न करत असतो. पण त्याला कुणीही सांगायला तयार नसतं की नैना ही कुठे आहे. तर अद्वैतला आता संशय आलेला असतो कलावरती. त्याला असं वाटत असतं की कला ही माहिती देते नैनाला की अद्वैत तिला शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणूनच नैना जिथे जिथे असते तिथून ती अद्वैत गेल्यानंतर कुठेतरी दुसरीकडे निघून जाते. तेव्हा अद्वैत आता पूर्णपणे वेडापिसा झालेला असतो नैनाला शोधण्यासाठी. त्याला राग आलेला असतो. त्याला असं वाटत असतं की नैना ही पहिली मुलगी आहे जी मला आवडली होती आणि तिने अशा पद्धतीने मला धोका दिला. नैनावरती मी जीवापाड प्रेम केलं अगदी वेड्यासारखं आणि तेवढं प्रेम मी याआधी कुणालाही केलं नव्हतं असं अद्वैतला वाटत असतं आणि त्यामुळे तो आता नैनाला शोधून तिला जाब विचारणार असतो की तिने मला का फसवलं. तेव्हा इथे आता कला टेन्शनमध्ये असते. 2-3 दिवस लग्नाला झालेले असतात आणि कलाला आपल्या आईवडिलांची आठवण येत असते. नैना पळून गेलेली असते आणि त्यामुळे सगळेजण घरामध्ये टेन्शनमध्ये असतात आणि त्याच्यामध्ये संगीने कलाचं लग्न आता अद्वैतबरोबर केलेलं असतं आणि घरामध्ये फक्त असते ती काजू. काजू ही लहान मुलगी असते. ते आईवडिलांना कसं काय सांभाळणार या टेन्शनमध्ये आता इथे कला असते आणि ती म्हणते की मला माझ्या माहेरी जायचं आहे. नवीन मुलीने लग्न झाल्यानंतर 2-4 दिवसांनी आपल्या माहेरी जायचं असतं ना, तर मला सुद्धा जायचं आहे. तर इथे कलाला वाटत असतं की त्या निमित्ताने का होईना पण मला माझ्या आईवडिलांना भेटता येईल. तेव्हा कला म्हणते, आई मी जाऊ का? तेव्हा सरोज इथे तिला अगदी खऱ्या शब्दामध्ये नकारच देते. ते म्हणते की नाही, तू तुझ्या माहेरी अजिबात जायचं नाहीस आणि तरीसुद्धा तू तुझ्या माहेरी गेलीस तर पुन्हा तू या घरामध्ये पाऊल देखील ठेवायचं नाही. आता बघ तुला काय हवंय? तुझं माहेर की तुझं सासर? तुला मी आत्ताच सांगते तुझ्या माहेरबरोबर सगळे नाते तू तोडून टाक. तेव्हा इथे कला म्हणते, पण मला जायचं आहे. सगळेजण तिला नकारच देत असतात. तेव्हा कला आता इथे आबांना म्हणते की आबा, मुलीचं लग्न झाल्यानंतर तर तिला 2-4 दिवसांनी माहेरी जायचंच असतं ना, मग मला जायला नको का? ही रीतसुद्धा पूर्ण व्हायला हवी आहे ना. आणि तसंही चांदेकरांच्या इथे सगळ्या रीतीभाती पाळल्या जातात. मग ही का नाही? मी सून म्हणून या घरामध्ये आले, मग मला माझ्या आईवडिलांकडे जायला नको का? तेव्हा इथे आबा म्हणतात की बरोबर बोलतेस तू. तर इथे सूनबाई तिला आपल्या माहेरी जाऊ दे असं सुद्धा आबा सांगतात. तेव्हा सरोज म्हणते की आबा अजिबात नाही. तुम्ही प्लीज मला आता तुमच्या बोलण्यामध्ये अडकवू नका. मी सांगितलंय ना, ती तिच्या माहेरी जाणार नाही आणि तरीसुद्धा माझ्या शब्दाला या घरामध्ये मान मिळाला नाही तर मी हे घर सोडून निघून जाईन आणि ती जर या घरातून बाहेर पडली तर पुन्हा तिला मी या घरामध्ये पाऊल देखील ठेवू देणार नाही. मग तुम्हाला चालेल का? तेव्हा आबा म्हणतात की सूनबाई असं करून कसं चालेल? ती तुझी सून आहे. पण तरीसुद्धा मी तुला एक शब्द सांगतो की तुझं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा तुलासुद्धा जाण्याची परवानगी दिली होती ना. आणि मला माहिती आहे की परिस्थिती त्यावेळी वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. पण प्रत्येक मुलगी ही लग्न करून आलेली असते. तिच्या भावना आपण समजून घ्यायला नकोत का? तिच्या घरच्या लोकांचा राग तू त्या मुलीवरती काढू नकोस. तिला जाऊ दे. त्या निमित्ताने तिचं तिच्या आईवडिलांबरोबर जरा बोलणं होईल. तिलासुद्धा बरं वाटेल. तेव्हा सरोज म्हणत असते, अजिबात नाही. माझा शब्द मी दिला म्हणजे दिला. आता ही मुलगी तिच्या माहेरी कधीच जाणार नाही आहे आणि जर गेली तर पुन्हा तिने चांदेकरांच्या या घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही. तेव्हा इथे आबा म्हणत असतात की सुनबाई असं नको करूस. तर इथे आता आबांनी सुद्धा समजावून सांगितलेलं असतं तरीसुद्धा सरोज काही ऐकायला तयार नसते. तर इथे अद्वैतला मनामध्ये वाटत असते की कला नैनाला फूस लावते. ती सांगत असते की तू इथे थांबू नकोस, तिथे आता अद्वैत पोचणार आहे. तेव्हा इथे आता अद्वैतला कलाच्या मनातलं काढून घ्यायचं असतं आणि त्याला आता कलाबरोबर तिच्या घरी जाता येणार असतं. त्याला वाटतं मी जर कलाबरोबर तिच्या घरी गेलो तर तिथे नैना कुठे लपून बसली आहे का ते मला बघता येईल. तेव्हा इथे अद्वैत आता कलाची बाजू घेतो आणि म्हणतो, आई तिला जर जायचं असेल तिच्या माहेरी तर जाऊ दे ना, कशाला तिला थांबवतेस?
आणि तसंही ती रीत आहे. ती रीत पूर्ण झाली की ती इथेच येणार आहे ना. तेव्हा सरोज म्हणते, अजिबात नाही. त्या लोकांनी आपला किती अपमान केला, आपल्याला फसवलं माहिती आहे ना. आणि हे लग्नसुद्धा कशा रीतीने त्यांनी लावले हे सुद्धा तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्या घरामध्ये हिने सुद्धा आता पाऊल ठेवायचं नाही. कारण आता कितीही आपण नाही म्हटलं तरीसुद्धा तीसुद्धा आता चांदेकरच झालेली आहे. तेव्हा कला म्हणते, ते सगळं खरं असलं तरीसुद्धा ते माझे आई-वडील आहेत आणि आमची नयनाताई पळून गेली त्यामुळे तुमचा तिच्यावरती राग आहे मान्य आहे. पण याच्यामध्ये माझ्या आई-वडिलांची काहीच चुकी नाही आहे. माझी आणि माझ्या काजूची सुद्धा काहीच चुकी नाही आहे. आम्हाला तर माहीत देखील नव्हतं. तुम्हाला माहिती आहे का, तिच्या लग्नासाठी आम्ही किती स्वप्न रंगवली होती. माझ्या आईने किती तयारी केली होती. म्हणजे आमची तेवढी हैसियतसुद्धा नव्हती, तेवढी माझ्या आईने तयारी केली होती तिच्या लग्नासाठी, तुम्हाला खुश करण्यासाठी. आता तिला बिचारीला काय माहिती होतं की लग्नाच्या दिवशी नयनाताई पळून जाईल म्हणून. म्हणून तुम्ही तिचा राग माझ्या कुटुंबावरती काढू नका. माझ्या कुटुंबाने काही कमी ठेवली नव्हती आणि त्यांना जर माहिती असतं ना की नयनाताईला हे लग्न करायचं नाही आहे, तर त्यांनी कधीच तुम्हाला होकारसुद्धा दिला नसता. तेव्हा इथे सरोज म्हणत असते, ते सगळं आता बोलायच्या गोष्टी आहेत, पण त्यावेळेला आमचा अपमान झाला तो झाला. तो काय आता भरून निघणार नाही आहे. तेव्हा इथे रोहिणी या सगळ्याची मजा घेत असते. ती म्हणते, बरं झालं, गेली पळून तर गेली पळून, पण आता खरी अजूनच मजा येते. कारण या दोघांनाही न आवडणारी मुलगी या घरात आली, त्यामुळे या घरामध्ये रोज वाद होणार, रोज काही ना काहीतरी पेटणारच. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, आई, ते सगळं जरी असलं तरीसुद्धा हिची काही चुकी नाही आहे. नयनाने धोका दिलाय, नयना पळून गेली. तर तू आता कलाला तिच्या माहेरी जाण्याची परवानगी द्यावी. तेव्हा आबा म्हणत असतात की तू सुद्धा जातोयस का अद्वैत तिच्याबरोबर? तेव्हा अद्वैत म्हणतो, ठीक आहे, तिची काही हरकत नसेल तर मी तिच्याबरोबर जायला तयार आहे. तेव्हा कला म्हणते आपल्या मनामध्ये, हा अद्वैत चांदेकर माझ्याबरोबर यायला कसा काय तयार झाला? नक्कीच याच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, मग आपण निघूया, तू तयार हो. तेव्हा सरोज म्हणत असते, अद्वैत, मी तुला सांगितलं ते ऐकू आलेलं नाही आहे का? तू नाही जायचं तिथे. अरे ते लोक असे गल्लीतून घरामध्ये जातात. त्यांनी आधी जे आपल्याला घर दाखवलं ते सुद्धा खोटं होतं. ते तिच्या मावशीचं घर होतं आणि त्यांनी स्वतःचं घर असल्यासारखं आपल्याला दाखवलं होतं. आणि तू कसं जाणार आहेस तिथे? तुझं स्टँडर्ड विसरलेस का तू? अशा लोकांच्या तोंडाला सुद्धा तू कधी लागत नाही, बोलत सुद्धा नाही त्यांच्याकडे, आणि तू आता त्यांच्या घरामध्ये जाऊन थांबणार आहेस? काय झाले काय तुला? तेव्हा अद्वैत म्हणतो, आई, अगं ती माणसं तशी एवढी वाईट नाही आहेत गं. आणि कुठे राहतात, कसे राहतात, आपल्याला त्याच्याशी काय देणं घेणं नाही आहे. मला फक्त तिच्याबरोबर जायचं आहे आणि थोड्या वेळाने परत यायचं आहे. तू नको काळजी करू. तेव्हा नैना म्हणत असते, हा अद्वैत चांदेकरला झाले काय? आपल्या आईच्या विरोधात जाऊन त्याला माझ्याबरोबर काय यायचं आहे? तेव्हा इथे आता सरोजचा नकार पत्करून सुद्धा अद्वैत कलाबरोबर तिच्या घरी येतो. तर तिच्या गल्लीकुचीतून घरामध्ये जात असताना अद्वैतला मातीमध्ये पाय टाकायला सुद्धा घाण वाटत असते. तेव्हा इथे कला त्याची मज्जाच घेत असते. त्यानंतर आता दोघेजण आपल्या घरापर्यंत पोहोचलेले असतात. तेव्हा कला खूपच जास्त खुश होते आपल्या आईवडिलांना बघून. तेव्हा इथे बाबा म्हणत असतात की तुम्हाला दोघांना आता आतमध्ये यायचं आहे, पण एकमेकांचा हात पकडून. तेव्हा इथे दोघांचे आता पाय धुतले जातात. तेव्हा कला आता अद्वैतचा हात कसा काय पकडणार? ती म्हणते, हा खडूस अद्वैत काही माझा हात पकडणार नाही आहे. तेवढ्यातच अद्वैत स्वतःहून आपला हात देतो. तेव्हा कला हात पकडून आता दोघेही घरामध्ये येतात. तेव्हा संगी काही बाहेर आलेली नसते, कारण तिला भीती वाटत असते. तेव्हा अद्वैतला वाटते की नैना कुठेतरी आतमध्ये आहे आणि दोघी जणी, आई आणि मुलगी मिळून पुन्हा काहीतरी प्लॅन शिजवायचं त्यांचं नाटक चाललेलं आहे. तर इथे आता अद्वैतची नजर इकडे तिकडे नयनाला शोधत असते. ते सगळं काही कलाच्या लक्षात येत असतं. पण इथे आता अद्वैत कुणाला काही सांगत नसतो, पण तो पूर्ण प्लॅनिंग करून आलेला असतो.